तर हॅलो मित्रांनो, आता आपला नाश्ता वगैरे झालेला आहे सकाळचा. तर आता मी जेवण बनवायला सुरुवात करत आहे. तर आज काय मी असं काय आज संडे आहे तर म्हटलं आज पण पनीरची भाजीच बनवतो आहे. तर पनीरची भाजी आता मी बनवत आहे. तर तुम्हाला काही जास्त मी आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही, कारण मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पनीरची भाजी सर्व दाखवलं होतं, काय कशी बनवतो काय बनवतो. तर आत्ता काय मी नॉर्मल तुम्हाला काही शॉर्ट वगैरे दाखवेल मी ह्यामध्ये व्हिडिओमध्ये. तर चला आपण लगेच सुरुवात करू. तर मित्रांनो, आता मी काय करत आहे, पनीरचे मी बारीक तुकडे केलेले आहेत आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी सर्व मिक्सरला वाटलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपलं खोबरं आहे, कोथिंबीर आहे, पुन्हा मिरची आहे, अद्रक आहे, लसूण आहे. हे सर्व मी काय करतो मिक्सरला वाटतो, त्यामुळे काय होतं ग्रेव्ही वगैरे चांगली बनते. तर चला आता आपण लगेच पहिल्यांदा आधी आपण यांना एक काम करू. हे जे आपण पनीरचे बारीक तुकडे केले आहेत ते आपण एकदा तेलामध्ये फ्राय करू. तर मागचा व्हिडिओ आहे ना, त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं पनीरची भाजी करतानाचा व्हिडिओ होता पूर्ण आपला तो. तर चला आता आपण हे जे बारीक तुकडे आहेत ते आपण पहिल्यांदा तेलामध्ये पूर्ण फ्राय करून घेऊ. तर हॅलो मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी हे तेलामध्ये चांगलं फ्राय केलेले आहेत पनीरचे तुकडे. तर आता मी ह्याच्यामध्ये टाकत आहे जे आपण पूर्ण मिक्सरला जे बारीक केलं होतं ना, कोथिंबीर वगैरे सर्व काही, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, पुन्हा लसूण, अद्रक वगैरे हे सर्व मी हे सर्व मी मिक्सरला बारीक केलं होतं. तर आता मी ह्याच्यामध्ये टाकत आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, तर मी पूर्ण तो मसाला वगैरे जो आपण वाटला होता मिक्सरला तो टाकलेला आहे याच्यामध्ये. तर आता आपण लगेच फोडणी देऊ. तर चला मित्रांनो, आता आपण लगेच फोडणी देऊ. तर मित्रांनो, आता मी ह्याच्यामध्ये टाकत आहे 2 चम्मच तेल टाकत आहे कढईमध्ये. आता टाकत आहे लसूण आणि कढीपत्ता. जिरं टाकत आहे, थोडंसं मोहरी टाकत आहे,
आणि आपण जे वाटण बनवलं होतं, जे आपण मिक्सरला लावलं होतं, त्याच्यामध्ये आपण मिरची वगैरे सर्व टाकलेलं होतं, त्यामुळे आता आपण याच्यामध्ये आणखी काही टाकणार नाही आहोत. तर आता टाकत आहे याच्यामध्ये हळद टाकत आहे, थोडीशी तिखट, तर मित्रांनो आता आपण फोडणी देऊ. थोडंसं पाणी टाकायचं आहे. आणि आता मित्रांनो मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं मीठ. चवीनुसार आपल्याला टाकायचं आहे मीठ. आता मित्रांनो आपण याच्यामध्ये 3-4 मिनिटं झाकण देऊन ठेवू आणि नंतर 3-4 मिनिटानंतर आपल्याला टाकायचा आहे हा पनीरचा मसाला टाकायचा आहे. पनीर मसाला, एव्हरेस्ट शाही पनीर मसाला हा आपण टाकणार आहोत थोड्या वेळाने. 3-4 मिनिटांनंतर आपण टाकणार आहोत याच्यामध्ये. तर भेटू आपण लगेच 3-4 मिनिटांनी. तर हॅलो मित्रांनो, 4 मिनिटं झालेली आहेत. तर आपण आता याच्यामध्ये टाकू हा शाही पनीर मसाला. तर बस आता थोडा वेळ आपण झाकण ठेवू आणि भेटू आता तयार झाल्यावरती. तर हॅलो मित्रांनो, आपली भाजी फायनली झालेली आहे पनीरची रेडी. तुम्ही बघू शकता. तर हॅलो मित्रांनो, तुम्हाला आपले आजचे व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा आणि आवडलं असेल तर प्लीज लाईक करा आणि भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.